गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 5वी कथा, आघातामागून आघात. तुकोबांनी दुकान उघडले. बराच माल संपला होता. घाऊक बाजारात जाऊन आणणे गरजेचे होते. माल आणावा तर पैशांची गरज होती आणि पैसे फारच कमी होते. पण आंबिल्यांची बाजारात पत मोठी होती. तुकोबांनी बराच माल उधार आणला. वडिलांच्या काळातल्या वह्या काढल्या. खूप जणांची रक्कम येणे होते. मुदत उलटून गेली होती तरी त्या रकमा परत केलेल्या नव्हत्या. तुकोबांनी कान्होबाला दुकानी बसवून वसुलीची मोहीम उघडली. ज्यांनी मोठ्या रकमा कर्जाऊ घेतल्या होत्या त्यांच्याकडे ते आधी गेले. तुकोबांना धक्का बसला. लोक रक्कम परत दिल्याचे सांगू लागले. तुला ठाऊक नाही, तुझ्या बापाकडं सगळी रक्कम व्याजासह कधीच परत दिली आहे असे म्हणू लागले. ज्यांनी कर्ज व्याजासह परत केले त्यांनी परत केल्याची नोंद वहीत होती, पण ज्यांची नोंद नव्हती त्यांनी रक्कम परत केलीच नव्हती. बोल्लोबांचा व्यवहार चोख होता. बोल्लोबा विसरले असतील. आम्ही रक्कम फेडली. तुझ्या वडिलांची नोंद करायची राहून गेली असेल. लोकांचे खोटे बोलणे तुकोबांच्या मनाला क्लेश देऊ लागले. छोट्या मोठ्या रकमेसाठी माणसे खोटे बोलतात. आपले वडील अत्यंत प्रामाणिक होते. आता ते या जगी नाहीत, तेच विसरले असतील असे म्हणतात. पैसे फेडल्यानंतर वडील ते खाते बंद करत असत. खातर जमा करावी तरी कशी? माणूस मेल्याचा फायदाही उठवतात लोक. 2-4 जणांनी मात्र प्रामाणिकपणाने घेतलेले पैसे व्याजासह परत दिले. तुकोबांनी त्यांच्यासमोर नोंद करून खाती बंद केली. देणे असून काही लोकांना तुकोबा विचारायला आल्याचाच अपमान वाटला. तुझ्या बापाचा आणि आमचा व्यवहार, तुझा काय संबंध? गावात येऊन तगादा लावतोस, गावात आमची अब्रू काढतोस. तुझ्या पैशाला किंमत आहे आणि आमच्या अब्रूला कवडीमोल समजतोस, असेही काही जणांनी सुनावले. या अब्रूदाराने पैसे मात्र दिले नाहीतच. एके ठिकाणी ज्यांनी कर्जाऊ रक्कम घेतली होती ते गृहस्थ नव्हते. का आला होता, काय काम होतं, असे घरातल्या मंडळींनी विचारल्यावर तुकोबांनी कारण सांगितले. दुसऱ्या दिवशी गावातली 4-5 मंडळी घेऊन ते गृहस्थ तुकोबांच्या दारात आले. जोरजोरात आरडाओरडा करू लागले. तुझ्या बापाकडं रक्कम कधीच परत केली? तुमच्या खातेवहीतल्या नोंदीशी आमचा काय संबंध? परत असा आरोप करशील तर मी दिवाणीत खेचीन. गोंधळ घालून ते गृहस्थ निघून गेले. काही देणेकऱ्यांनीच तुकाशेठ पैशाच्या मागं लागला, त्याचं कीर्तन वगैरे ढोंग आहे असे पंचक्रोशीत उठवायचा प्रयत्न केला. तुकोबा स्वभावाने सरळ, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत, शब्दावर विश्वास ठेवून व्यवहार करत. तुकोबांचा स्वभाव गोड, पण व्यापाऱ्यांनी शब्द बदलले. तुकोबा गुळाच्या व्यवहारात फसले. घाऊक मिरच्या विकणाऱ्याने त्यांना फसवले. चाकणच्या घाऊक व्यापाऱ्याने तर आंबिल्यांचेच मोठे देणे काढले. वेळेत दिले नाही तर दिवाणीत जाण्याची धमकीही दिली. तुकोबा खिन्न झाले. पैसा, वस्तू येईल जाईल, माणसाचा तोंडी उच्चारलेला शब्द, लिहून दिलेले शब्द, याला काहीच अर्थ नाही. घडीघडीला, पावला पावलाला खोटे बोलावे कशासाठी? पैशासाठी. पैसा तो तर निव्वळ अशाश्वत. माणसाने व्यवहारासाठी वापरलेले माध्यम, ध्येय मात्र नव्हे ते. त्यासाठी नीतीचा गळा दाबायचा. हे सारेच किती वाईट, किती पापसंचय करणारे. दिवसेंदिवस संचित संपून तुकोबांची स्थिती खालावत चालली होती. तुकोबांच्या ध्यानी येत होते. त्यांचे मन विठ्ठलाकडे धावत होते. पांडुरंगाचे नामस्मरण करून ते स्वतःच्या मनाला आधार देत होते. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणूनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. बहुता जन्मींचा झालो भारवाही, सुटीजे ही नाही वर्म ठावे. वेढी येलो चोरी अंतर्बाह्यात्कारी, कणव न करी कोणी माझी. बहु पांगविले बहु नागविलो, बहु दिस झालो कासाविस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीननाथा. ऋणकोंची बदनामी होण्याऐवजी प्रामाणिक धनकोच बदनाम केला गेला. आवली संतापून तुकोबांना म्हणाली, ऐकलत का? त्या लबाड पैसे बुडवणाऱ्यांचे अंगठे सह्या आपल्याजवळ आहेत. त्यांच्यावर दिवाणीत फिर्याद घालूया. मला नाही जमायचं, तुकोबा म्हणाले. वाद, भांडण, आरोप नाही, मला जमायचं नाही. तुम्ही फक्त माझ्याबरोबर माझ्या वडिलांकडे चला. त्यांना खातेवह्या दाखवूयात.
आपल्याजवळ भक्कम पुरावा आहे, पुढचं ते बघतील. नको, ते जमायचं नाही, तुकोबा म्हणाले. या कारणासाठी मी सासूरवाडीला नाही जायचा. का नाही? आवली म्हणाली. यात लाज वाटण्यासारखं काही नाही. लाजेचा प्रश्न नाही, तुकोबा म्हणाले. लाज वाटावी असं आता काय राहिलं आहे? ज्यांना लाज वाटावी तेच आमची लाज काढत आहेत. पण तुझ्या माहेरी यासाठी जायचं नाही मला. मग काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? आवलीने विचारले. तुकोबा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल? तो काय करणार? आवलीचा स्वर चढला. त्याचं नाव नका घेऊ. त्याची पूजा, त्याला नैवेद्य आहेच की, पण त्याचा उपयोग झाला का? कनकाई माज घरात निजली होती. सुनेचा आवाज ऐकून उठली. कशीबशी चालत बाहेर आली. समजुतीच्या स्वरात सुनेला म्हणाली, सुनबाई, अगं पोरी, नवऱ्याशी असा आवाज चढवून बोलू नये ग. बरं नाही दिसत. सासूबाई, बोलले नसते मी, पण आता वेळच तशी आली. आवली म्हणाली. चाकणच्या व्यापारानं नसलेलं देणं काढलं. यांनी ते भागवून टाकलं. दुकानासाठी थोडा नवीन किराणाही रोखीनं आण. घरातली सगळी शिल्लक संपली. आता घरात रुका आकडा उरला नाही. येणारी रक्कम मोठी आहे, पण लोकांनी कानावर हात ठेवले. ह्यांचा असा स्वभाव, म्हणून मी माझ्या वडिलांचं नाव काढलं. सासूबाई, तुमची शपथ, मलाही माहेरी मदतीसाठी जाणं अभिमानाचं वाटत नाही. पण थोरल्या जाऊबाई आणि थोरल्या बाईसाहेबांनी अंथरूण धरलेलं मला सगळं बघावं लागतं. धान्याच्या कणग्या तळाला चालल्या आहेत. काम मला कितीही लागू देत, पण यांचा सरळ स्वभाव आणि पुढं ओढवणारी परिस्थिती. आवलीला हुंदका फुटला. तिला पुढे बोलता येईना. कनकाई पुढे झाली. तिने आवलीला जवळ घेतले. आवली तिच्या कुशीत शिरली. तिने आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. कनकाई तिला थोपटत होती. थोपटता कनकाईलाच घेरी आली. आवलीनेच तिला सावरले, अंथरुणावर आणून झोपवले. आवलीने कनकाईच्या तोंडावर पाणी मारले. तिला कांदा हुंगवला. तुकोबा आईला हाका मारू लागले. कान्होबा धावत आला. कन्हैया, तुकोबा म्हणाले, जा पटकन वैद्यबुवांना बोलवून आण. आईला चक्कर आली असं सांग त्यांना. कान्होबा त्याच पावली वैद्यबुवांना बोलवायला गेला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबा विठ्ठलाचा धावा करू लागले. मधून आईला साधावू लागले. आईने डोळे उघडले. सासूबाई, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी परत विषय नाही काढायची. आवली रडत रडत म्हणाली. तुम्ही जरा इथंच यांच्याजवळ थांबा. यांचा नेहमीचा काढा चुलीवर ठेवून येते. आवली स्वयंपाकघरात गेली. तुकोबांनी आईचे डोके आपल्या मांडीवर घेतले. विठ्ठल विठ्ठल. कान्होबा वैद्यबुवांना घेऊन आला. रीतीप्रमाणे त्यांनी कनकाईला तपासले. आपल्या पेटीमधून चूर्णाची एक डबी काढली. हे चूर्ण मधातून द्या. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा द्या. 2 चिमूट चूर्ण आणि संध्येच्या 2 पोळ्या मध असं मिश्रण असू द्या. मी दिलेला पूर्वीचा काढा तसाच चालू ठेवा. वैद्यबुवा म्हणाले. तुकोबा त्यांच्याबरोबर दरवाजापर्यंत गेले. शास्त्रीजी, आपले पैसे? तुकोबांनी विचारले. गेल्या वेळी घेतले आहेत ते अजून संपायचे आहेत. तुका, आईला सांभाळ. शरीरानं तर ती अशक्त झालीच आहे. तिला दूध, केळी, तूप, भात सक्तीनं खायला लाव. दमदार खाणं हवं. आणि बोल्लोबा गेल्यापासून तुझी आई मनानं जास्त खचली आहे. बोल्लोबांचे आणि आमचे खूप जुने ऋणानुबंध. काही लागलं तर हक्कानं हाक मार. वैद्यबुवांनी तुकोबांच्या पाठीवर हात ठेवला. मायेचे शब्द आणि मायेच्या स्पर्शाने तुकोबा गहिवरले. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. विठ्ठल विठ्ठल. कनकाईची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली. आवली थोडी सक्ती करून खायला घालायचा प्रयत्न करत होती, पण तिची खाण्याची इच्छाच गेली होती. एक दिवस कनकाईने सगळ्यांना जवळ बोलावले. तिन्ही सुना, नातवंडे, सावजी, तुकोबा, कान्होबा सारे जमले. तुकोबांनी आईच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. सावजी, तू सगळ्यात थोरला, पण असा वेगळा कसा रे? तुझ्या मनातलं मला कधी कळलंच नाही. जन्मदात्या आईलाही कळू नये इतकं वेगळं असू नये रे. थोरलेपणानं लक्ष द्यावं रे. तुका, तू खूप चांगला प्रेमळ आहेस, कष्टाळू, श्रद्धाळू आहेस. सोनबाई, तुझा नवरा देवभोळा आहे. त्याच्या हातून वाईट कधी घडायचं नाही. कान्होबा, आता बालपण संपलं. आता भावाला मदत करावी. आणि तुका असं म्हणत कनकाईने मान टाकली. आई 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 हाकारत तुकोबांनी टाहो फोडला. दुःखाचा कडेलोट झाला. आई, बाबा गेले. तू नको ग जाऊस. तू हवी आहेस. आई, तू आम्हाला हवी आहेस. तू गेलीस तर आम्ही पोरके होऊ. आई आई, डोळे उघड ग. आमच्याशी बोल ग. तुकोबा मातेला साधावत राहिले. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त.
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभ विणप्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्वहीच आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. त्याही परिस्थितीत तुकोबांनी शय्यादान गोदान केले. आईच्या व्यक्त झालेल्या इच्छेनुरूप सर्व काही केले. आळंदीच्या इंद्रायणीत अस्थिविसर्जन केले. 13वा-14वा दिवस सारे झाले. आधी वडील नंतर आई. एक दिवस तुकोबा संतूला म्हणाले, मित्रा, आता आधार म्हणून बघावं ते फक्त पांडुरंगाकडे, माझ्या विठ्ठलाकडे. आता त्या केशवाचाच आधार. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरील पैलपारू भवनदीची. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. या सगळ्या क्रियाकर्मात सावजी पूर्ण उदासीन होता, असून नसल्यासारखा. त्याच्या बायकोचा आजार वाढत होता तरी त्याला त्याचे काही नव्हते. तुकोबाच वैद्यबुवांना बोलावून तिचे औषध पाणी बघत होते. आवली सकाळी तूप मीठ घालून पेज द्यायची, दुपारी तूप मेतकूट भात, संध्याकाळी दूध. पण तिची खाण्याची वासनाच संपली होती. फळांचे लहान लहान तुकडे करून तिला आवली भरवत असे, पण आता तेही ती नको म्हणू लागली. आवली म्हणाली, काही खाल्लंच नाही तर कसं व्हायचं? वैद्यबुवांनी खायला सांगितले, लवकर बरं व्हायचंय ना? यावर ती आवलीकडे प्रश्नार्थक मुद्रेने टकाटका बघत राहायची. जणू काही मी जगू कोणासाठी असे ती विचारत असे. सकाळ सांज थोडा वेळ देवाचे काही प्रगट वाचन तुकोबा तिच्याजवळ बसून करत असत. एक दिवस सकाळी आवली सावजीच्या बायकोला उठवायला गेली. मध्यरात्रीच केव्हा तरी तिने इहलोकीची यात्रा संपवली होती. आवली जोरात किंचाळली. घरातली सारी मंडळी जमली. सावजी आला. काही क्षण तिच्याजवळ बसला, अगदी अलिप्त आणि तटस्थ. उठून निघून गेला. पत्नीच्या अग्निसंस्कारासही नव्हता. खूप शोधाशोध झाली. शेवटी तुकोबांनीच मंत्राग्नी दिला. आंबिल्यांची थोरली सून होती. तुकोबांनी रीतीप्रमाणे तिचे दिवस केले, दानधर्म केला. सावजी मात्र घर आणि गाव सोडून गेला ते गेलाच. तसा तो होताच कुठं? फक्त शरीर घरात होते त्याचे. कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा पती असे कोणतेच नाते त्याच्यासाठी नव्हते. तो कोणाचाच नव्हता. शरीराने वावरणारा पण मनाने नसणारा. आज तो पुरता निघून गेला. बायको गेली आणि तो निघून गेला. खूप शोध घेतला, मिळाला नाही. शेवटी शोध थांबवला. तुकोबांच्या डोळ्यांनी किती अश्रू ढाळावेत. एकामागून एक माणूस यमलोकी जात होते. मन आघातामागून आघात सहन करत होते. तुकोबांच्या मुखातून उद्गार निघत होते, विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.